कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ही तुमची चेअर, तुमची स्टडी रूम मधली व्हील्स वाली चेअर। विश्वा दादा, तुम्हाला बसायला नाही आणली मी। मला नाही नाही, मग उठ। ठीक आहे, हे बघ, ते आहे ना, ते माझं कपाट आहे, त्यातनं माझी साडी आण। साडी जा ना पटपट। हा, इथे इथे ठेव, इथे ठेव। हा, आता खुर्ची पकड, मला हात दे। हा, काय करताय? मी सांगते ना, मी काय सांगते। चाललंय? खुर्ची पकड ना, मी पडेल। पकडली। नाही 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 नाही, ती साडी दे ना। हा ती साडी। हा, आता ना दादा, मला बाथरूमच्या बाहेरपर्यंत सोड ना। कशाला? मला फ्रेश व्हायचंय, कालपासून याच साडीत आहे, सोड ना। हा सोडतो। हा, चल चल, हळू हळू हळू। मला धक्का लावू नका म्हणजे झालं। थोडं राईट राईट। हा, बस। हा, आता इतकं बरं वाटतंय फ्रेश होऊन। चला, झालंय तुमचं का? मग आता या खुर्चीवरनं उठायचं आणि तिथे बेडवरती जाऊन बसायचं आणि तुमची शिक्षा कंटिन्यू करायची। मी तिकडे त्या समोर सोफ्यावरती बसतो आणि तुमच्यावरती लक्ष ठेवतो। विश्वा दादा, हा काय? कालपासून या बेडवरच आहे, खूप कंटाळा आलाय। कंटाळा तर येणारच, स्वाभाविकच आहे, पण आता करणार काय? शिक्षा आहे ती भोगावी लागेलच। पण विश्वा दादा, तू किती चांगला आहेस रे। म्हणजे बघ ना, मी म्हटलं मला चेअर आणून दे, लगेच आणून दिलीस। दिली। साडी आणून दे, ती पण लगेच आणून दिलीस। दिली। मग मी म्हटलं बाथरूम पर्यंत सोड, तिथेही लगेच सोडलंस। जोडलं। आता मी म्हणेन ते पण करशील। करणार पण काय करायचंय मला? काही जास्त नाही, म्हणजे आता मी या खुर्चीत बसले ना, तर असं इथे जरा फिरव ना मला। इथे रूम मध्ये? हो, मी अजिबात पाय खाली ठेवणार नाही, खरंच। फिरवायचंय? नाही का? नाही जमणार नाही। ठीक आहे, नाही, भाऊबीजेला ओवाळलं होतं मी तुला, भाऊ मानलंय, पण पार्टनर कसा भाऊ दिलास तू मला? सांगते काय करू आता, इथे झोपून राहते, वाटू दे मला, आजारासारखंच वाटू दे, मी कधी बरीच नाही होणार आहे। हा ठीक आहे, एवढं इमोशनल ब्लॅकमेल करायची गरज नाहीये, फक्त या रूम मध्येच फिरवायचंय ना? नक्की ना? मग नंतर बेडवरती जाऊन बसणार ना? हो। मग ठीक आहे, मग चालतंय। थोडं मागे मागे? हा, मागे, थोडं लेफ्टला थोडं लेफ्टला। बस। तुम्ही नीला मॅडम, काय करता? एजे सरांनी शिक्षा केली आहे तुम्हाला, तुम्ही आता इकडे अशा उभे राहिलात तर एजे सर मला। विश्वा दादा, मला सांग विश्वा दादा, एजेनी मला काय शिक्षा दिली होती? एजे सरांनी शिक्षा दिली आहे की बेडरूम मध्ये बेडच्या खाली पाय ठेवायचा नाही। मग आता मी कुठे उभी आहे? तुम्ही आता इथे बेडरूमच्या बाहेर उभे आहात। तेच तर, त्यामुळे शिक्षा काय होती की बेडच्या खाली पाय ठेवायचा नाही, बेडरूम मध्ये। पण मी तर बेडरूमच्या बाहेर आली आहे, त्यामुळे मी कुठलीही शिक्षा मोडलेली नाहीये, मी सगळे रूल्स फॉलो केले। धन्य तुम्ही, धन्य। यश, दार उघड। यश, मला बोलायचंय तुझ्याशी, दार उघड।
यश, मला माहितीये तुला माझ्याशी बोलायचं नाहीये, पण प्लीज एकदा ती चिठ्ठी वाच प्लीज. यश, हा साखरपुडा टाळायचा माझ्याकडे एक उपाय आहे, ज्यामुळे तुला कोणाला काही सांगावं लागणार नाही आणि साखरपुडाही टळेल. दुर्गा, अगं ते गुरुजी. काय? सुंदर दिसतेस. आज माझ्या एकुलत्या एका भावाचा साखरपुडा आहे. मिरवणार तर आहेच मी. थँक्यू. अगं पण ज्याचा साखरपुडा आहे तो कुठे आहे? तो त्याच्या रूम मध्ये तयार होतोय. अच्छा. यश, कुठे चाललाय तुम्ही दोघं? तू पळून जायचा विचार करत नाहीयेस ना? तसा विचार जर का तुझ्या डोक्यात आला असेल ना यश, तर तो आत्ता काढून टाक. ताई, मी नाही. लीलाई, तुम्ही एजंटनी दिलेली शिक्षा मोडण्याची चूक करताय. आणि तू यशचं त्याच्या मनाविरुद्ध लग्न लावतेस ते काय? ती चूक नाहीये का दुर्गा? यश, वर जा. यश, इतर लोकांच्या नादी लागून स्वतःचं नुकसान करू नकोस. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.